नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आमदार प्रशांत बम मित्रमंडळ रांजणगाव शेणकुंजी तसेच आमदार प्रशांत बम यांच्या मार्गदर्शनाने दीपक हरेराम बडे यांच्या सौजन्याने आयोजित महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा भव्य महोत्सव आनंदात रांजणगाव शेणकुंजी येथे पार पडला। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष भदंत नागसेन बोधी महाथेरो, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील कलांडे, अर्थ व बांधकाम भापती सचिन गरड, जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तथा राजकारणातील सर्व पक्षाचे नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते। आनंद शिंदे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज मराठी पार्श्वगायक आहेत। त्यांना बुलंद आवाजाचा गायक म्हणून ओळखले जाते। त्यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील प्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांच्याकडून संगीत वारसा मिळाला। आनंद शिंदे यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत आणि 250हून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले। एवढ्या मोठ्या दिग्गज गायकांच्या गीतांची मेजवानी दीपक भाऊ बडे यांनी रांजणगाव शेणकुंजी या पंचक्रोशीतील नागरिकांना भीम जयंतीनिमित्त भेटच दिली। या कार्यक्रमामुळे दीपक भाऊ बडे यांचे सर्वांनी मनापासून आभार मानले। कार्यक्रम पाहण्यासाठी ऐकण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्यांचे आभार मानले। संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल दीपक भाऊ बडे यांनी नागरिकांचे, प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाचे, रसिकांचे मनापासून आभार मानले। कार्यक्रमाला अशीच साथ मिळावी जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला कोणताही गालबोट लागणार नाही, असे दीपक भाऊ बडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले व पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानले। या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचं ध्वजवंदन आणि अभिवादन सोहळा या ठिकाणी करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। आपल्या सगळ्याला माहिती आहे, यावर्षीचा आनंदोत्सव छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सगळ्यांसाठी आहे। अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि अनेक वर्षाचा पाठपुरावा, संघर्ष, त्यानंतर आज आपल्याला आनंद सोहळा या ठिकाणी यावर्षी पाहायला मिळतो आहे। शहराच्या, मराठवाड्याच्या राजधानीमध्ये महात्मा बसवेश्वर स्मृती उद्यान टीव्ही सेंटर जवळ लवकरच क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि उद्यानाचं आणि त्याच्या बरोबरच या ठिकाणी ठरल्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर स्तंभ त्रिमूर्ती चौकाकडे जाताना जिथं आपण झेंडावंदन करतो तेही एकत्रितपणे या ठिकाणी उद्घाटित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वजण दरवर्षी हा उत्सव साजरा करतो आहोत। 26 एप्रिल 2001 ही या देशातली पहिली तारीख आहे की ज्या ठिकाणी शिवा संघटनेमुळे महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी विलासराव देशमुख आणि विरोधी पक्षनेते आदरणीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची पहिली शासकीय जयंती झाली। आणि त्यानंतर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर आपलाच आदर्श घेऊन कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये शासकीय जयंती होते आहे। यावर्षी शिवा संघटनेने व्यासपीठाला मी विनंती करेल, 2 उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत। तुमच्या सगळ्यांचं समर्थन आणि पाठिंबा त्या दोन्ही विषयाला आहे असं मी या ठिकाणी मान्य करतोय। कारण तुमच्या माझ्या अस्मितेचे प्रश्न आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले, परंतु आपल्या अस्मितेला कुठेतरी आजही इतरत्र आपल्याला पाहावं लागतं अशी अवस्था आहे। म्हणून यावर्षी आम्ही 2 मागण्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे केलेल्या आहेत। अतुलजी, 2 मागण्या केलेल्या आहेत, ते तुमच्या व्यासपीठाच्या कानावरती राहणं आवश्यक आहे। महात्मा बसवेश्वर हे जगातले संसदीय लोकशाहीचे निर्माते आहेत। हे 28 एप्रिल 2003ला जेव्हा भारताच्या संसदेत पुतळ्याचं उद्घाटन झालं तेव्हा आपण चरित्राच्या पुस्तकामध्ये छापून आणलं आणि तेच वाचून आज देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व मान्यवर देशभर, जगभर म्हणतायत की जगातल्या संसदीय लोकशाहीची निर्मिती महात्मा बसवेश्वरांनी केली। आणि म्हणूनच भारत मंडपम अशा प्रकारचं आपल्या नवीन संसदेतल्या सभागृहाला नाव दिलंय। अनुभव मंडपमचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पण जगातली पहिली संसद
ही दुर्दैवानं आजही आपल्या ताब्यामध्ये नाही. आपण निजाम राजवटीमध्ये होतो आणि म्हणून निजामाचे वंशज यांच्या ताब्यामध्ये कर्नाटक राज्यातल्या बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण या ठिकाणी जी मूळ अनुभव मंडप आहे, जी पहिली जगातली संसद आहे, ती हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यात आहे. ती हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातली मूळ अनुभव मंडप म्हणजे मूळ संसद ही मुक्त करा, अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे. आणि म्हणून मूळ अनुभव मंडप जगातली पहिली संसद बसव कल्याण या ठिकाणचा महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करा, अशा प्रकारची मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा यांच्याकडे आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं केलेली आहे. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे. आज 4 राज्यामध्ये शासकीय जयंती होते आहे, पण भारत देशामध्ये सगळीकडे केंद्र सरकारच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती करा, अशा प्रकारची मागणी केलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाचं उत्तर मला मिळालंय. त्यांनी गव्हर्नमेंटच्या वतीनं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि आर्किओलॉजिकल सेंट्रल आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट यांना आदेशित केलेला आहे की याचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करा, अशा प्रकारचे आदेश पीएमओने दिलेले आहेत. मला अपेक्षा आहे आपण सर्वच जण हिंदुत्ववादी आहोत आणि म्हणून अशा प्रकारच्या भारत देशामध्ये आपली सत्ता असताना अपेक्षा आहे, जसं भगवान श्रीरामाची जन्मभूमी मुक्त झाली तसं देशातली पहिली संसद महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा हा मुक्त झाला पाहिजे आणि देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती झाली पाहिजे. यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. त्याला सगळ्यांचं समर्थन मिळावं आणि आम्ही अपेक्षा करतोय की लवकरच त्यावर निर्णय होईल. पण लोकशाहीमध्ये आपल्याला आंदोलनही करावं लागतं, म्हणून येणाऱ्या पार्लमेंटच्या अधिवेशनावर आम्ही तालकटोरा स्टेडियमवर शिवा संघटनेच्या वतीनं प्रचंड मोठा धडक मोर्चा आयोजित करतो आहोत. त्या मोर्चामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खैरे साहेब तुम्ही तर असतात, पण व्यासपीठावरचे सर्वच जण आपण सर्वच जण जायला पाहिजे. आणि मागणी ही रास्त मागणी आहे, त्या मागणीचा पाठपुरावा आपल्याला लोकशाहीमध्ये करायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावरील मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर स्मृतिस्तंभाचं अनावरण आणि महात्मा बसवेश्वर स्मृती उद्यानाचं लोकार्पण हे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. महाराष्ट्रात फिरून शिवा संघटना उभा केली देशामध्ये, तसं या शहरात सुद्धा आपण काम अत्यंत चांगलं केलेलं आहे. पण बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं सर्वांना एकत्र करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून खैरे साहेब असतील, आम्ही असतील, आम्ही तुमच्याबरोबर राहू, सर्वांना एकत्र करू आप्पा आणि एक मोठा समाज उभा करण्यासाठी काम करू. आप्पा नेहमीच आम्हाला सांगत असतात की 35 लोकांना मराठवाड्यात तिकीट दिलेली, बरोबर ना, आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षातून. तसं जर समाज संघटित झाला तर आणखी राजकीय भवितव्य चांगलं आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, एवढंच सांगू इच्छितो की महात्मा बसवेश्वर यांचा जन्म 1131 मध्ये झाला. त्या तो काळ विचार करा, म्हणजे मोगलाचा काळ, होणारे परकीय अतिक्रमण, पण त्या काळात सुद्धा धर्म टिकवला आणि धर्माबरोबर धर्मांतील चाली रूढी बाजूला ठेवून एक चांगला आदर्श समाज घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती जसं पूर्वीचे आपले दोन्ही मंत्री माननीय अतुलजी सावे आणि संजयजी शिरसाट यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, त्या माध्यमातून वेगवेगळे स्मारक कसे बनवता येतील. आणि संभाजीनगरमध्ये जो स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये जो भव्य ब्रांचा पुतळा जो उभा केलेला आहे, त्याचं सुद्धा अनावरण माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. आणि मी जास्त वेळ न घेताना आपण महात्मा बसवेश्वर यांना आदर्श ठेवून समाज घडवण्याचा प्रयत्न करू, एवढंच बोलतो. आणि धोंडे सर, त्यांची सर्व टीम
वर्षानुवर्ष यासाठी काम करते, म्हणून त्यांचं अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आणि मग ते आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि म्हणून खरोखर पुतळ्याचं अनावरण खूप मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत. ज्यावेळेस ही तारीख मुख्यमंत्री येतील त्यावेळेस तिथे मात्र असं काही हा तो कोण तो नाही होणार नाही. आम्ही सगळे एकत्र राहू. मी आणि म्हणून धोंडे सर त्या ठिकाणी आमचं भाषण पण होणार दोघांचं असं म्हणतात. मग आता की होईल की नाही. बसवराजी आहेत आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टी नेते, म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि मी म्हणजे महात्मा बसवेश्वरांचरणी, महादेवांचरणी, पन्नासवांचरणी प्रार्थना करतो. ही ताकद ही आपली वीरशैव बांधवांची, ही वीरशैव लिंगायत समाजाची ताकद ही अशीच खूप मोठी वाढो आणि आपलं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये म्हणजे लिंगायत समाज काय आहे हे दाखवून देण्याचं कार्य आज इथून करूया एवढीच विनंती करतो. आणि म्हणून धोंडे सरांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय शिवा. खूप खूप धन्यवाद साहेब. मी नेता जरी असं तर मला ते सहकारी म्हणतात. आपण ऐका ते आपल्याला हे करायचं सगळे म्हणून. यानंतर शिवाजीराव बनकर साहेब तिकडे सगळे अमोल साहेब तिकडे झेंडावंदन या सगळ्या आम्ही येऊ राहू. यानंतर